नमस्कार, मी संदीप साळुंखे लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत। आता मी चाललो आहे तळेरेला आणि तळेरे येथील वामनराव महाडिक विद्या मंदिरमध्ये म्हणजे ज्युनियर कॉलेज आणि विद्या मंदिरमध्ये आज सुंदर असा कार्यक्रम आहे। कारण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलं त्या ठिकाणी आलेत आणि स्काउट अँड गाईडचा सुंदर असा कार्यक्रम आहे। तर संपूर्ण कार्यक्रमाची आपण माहिती घेऊया आणि मुलं मस्तपैकी तिकडे टेंटमध्ये राहणार आहेत 3 दिवस आणि या कार्यक्रम आहे। तर आता आपण त्या ठिकाणी चाललो आणि कशा प्रकारे आयोजन आहे ते बघूया। आता मी चाललो आहे तळेरेला, तळेरे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी। तर आता आपण आहोत तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय तळेरे आणि या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे आणि या ठिकाणी आमदार साहेब पण आले होते। या ठिकाणी संपूर्ण पोस्टर लागले याचं कप बुलबुल स्काउट गाईड जिल्हा मेळावा आणि आता आपण या ठिकाणी जाऊन पूर्ण माहिती घेऊया कशा प्रकारे यांचा कार्यक्रम चालू आणि काय चाललंय ते सुद्धा बघूया, त्यांचे उपक्रम काय काय ते सुंदर असं सजवले। आणि आता आपण जिल्ह्यातली म्हणजे कोकणातली एक नामांकित हायस्कूल बघतोय, वामनराव महाडिक। कॅमेरा आणि इकडे सुंदरशी रांगोळी काढलेली आहे, रांगोळीकार उदय दुधवडकर। तर आता आपण वामनराव महाडिक हायस्कूलमध्ये आहोत। त्यांची आता स्पर्धा चालू आहे, स्पर्धेची तयारी वेगळी। तर त्या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, ते 1 by 1 स्पर्धा चालू आहेत। तर मी आता ग्राउंडवरती आहे आणि इथले सगळे मान्यवर व्यक्ती आपल्यावर आहेत। आता आपण यांच्याकडून माहिती घेऊया कशा प्रकारे। नमस्कार मॅडम, तुमचा परिचय सांगा आणि या कार्यक्रमाबद्दल मला जरा सांगा। नमस्कार, माझं नाव अंजली माहुरे आणि मी जिल्हा संघटक म्हणून काम करते स्काउट गाईड ऑफिस ओरोस येथे। ओके। आणि आज या ठिकाणी आपण आमचा 41वा स्काउट गाईड जिल्हा मेळावा जो आहे तो या ठिकाणी आपण वामनराव महाडिक तळेरे येथे या प्रशालेमध्ये आयोजित केलेला आहे। आणि दरवर्षी हा आपण वेगवेगळ्या तालुक्यामध्ये याचं आयोजन केले जाते की जेणेकरून जिल्ह्यामधील सर्व मुलांना म्हणजे स्काउट गाईड का बुलबुल विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी आपण वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये याचं आयोजन करत असतो। गेल्या वर्षी हा बॅरिस्टर नाथपाल कुळा येथे झाला होता, ह्यावेळी आपण हा कणकवली तालुक्यात घेतलेला आहे। आणि या आपल्या जिल्हा मेळाव्यामध्ये अगदी आपल्या सिंधुदुर्गाचं खारेपटक हा शेवटचं गाव आणि तिकडे दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव एवढा म्हणजे अगदी पूर्ण जिल्हाभरामधून या ठिकाणी आपले हे स्काउट गाईडचे कबुलबुलचे विद्यार्थी जे आहेत त्या मेळाव्यामध्ये सहभागी झाले आहेत। साधारण किती विद्यार्थी आहेत? अंदाजे आता आपल्याकडे 750 विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। हा तुमचा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे? हा आमचा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे। 20 तारखेला काल माननीय पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। आज आपल्या काल स्पर्धांना सुरुवात झाली, काल आमच्या 2 स्पर्धा झाल्या। आज दिवसभरामध्ये या स्पर्धा चालू आहेत। संध्याकाळी 4 वाजता आम्ही शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे। ते आपण इथून प्रशालेतून खाली बाजारपेठेतून 1 किलोमीटरवर अंतरावरची जी शोभायात्रा आहे त्याचं आयोजन केलेलं आहे। आणि रात्री पुन्हा शेकोटी कार्यक्रम, उद्या सकाळी हा आपल्या ह्या 3 दिवसीय मेळाव्याचं बक्षीस वितरण आणि समारोपाचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता आयोजित केलेला आहे। आता याचा नेमका उद्देश काय म्हणजे मुलांमध्ये काय? आता कसं चाललेलं आहे की आता आपण बघतोय की शहरीकरणाकडे जास्त भर आहे, तर शहरीकरणामुळे मुलांना निसर्गाबाबतची माहिती नाहीये, तर मुलांना थोडं निसर्गाकडे नेणं, त्याचं आता ग्लोबल वॉर्मिंग या मोठ्या समस्येशी आपण म्हणजे
झुंजत आहोत. तर त्याच्यासाठी मुलांना निसर्गाची गरज किती आहे त्याची ओळख व्हावी, यासाठी स्काउट गाईड हा विषय जो आहे तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण घरामध्ये जे साहित्य वापरतो, ज्या सुविधा वापरतो, त्या आपण निसर्गामध्ये राहूनही आपण त्या उपलब्ध करू शकतो. आता तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी तंबूमध्ये निवास व्यवस्था करतात, पण सोबत त्यांनी चप्पल ठेवायसाठी शूज स्टँड केलेला आहे, कपडे वाळत घालायसाठी स्टँड केलेला आहे, भांडी ठेवायसाठीचं स्टँड केलेलं आहे. म्हणजे घरात ज्या आपण सोयी सुविधा, भौतिक सुविधा वापरतो त्याच त्यांनी इथं उपलब्ध असलेल्या साहित्यामधून त्या तयार केल्या. बरोबर. मग ह्याचंही नॉलेज त्यांना मिळावं, म्हणजे फक्त वर्गामध्ये मिळणाऱ्या शिक्षणाबरोबर त्यांना 4 भिंतीचं शिक्षण या स्काउट गाईड विषयातून दिलं जातं. बरोबर. आणि भविष्यात त्यांना याचा करिअर म्हणून काय फायदा होईल? भविष्यात म्हणजे आता शक्यतो मुलं जी आहेत ती ह्या 10वी 12वी नंतर आपल्या शैक्षणिक शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी बाहेर जातात. मग ती असं संघभावनेने जेव्हा काम करतात, एकत्र राहतात, वेगवेगळ्या शाळांची मुलं एकत्र येतात, 3 दिवस त्यांचा सहवास असतो. ह्यातून कसं एकत्र राहावं, कसं आपल्या सोबतच्या सगळेच काय सारखे नसतात मुलं, मग सगळ्यांशी कसं मिळतं जुळतं घ्यावं, ह्या शिक्षणाचा त्यांना पुढे उपयोग होतो. त्याचबरोबर ह्या गाठी बांधण्या, हे गॅजेट जे तयार करतात त्यांना त्यांचा उपयोग जे आपलं इंजिनिअरिंग जे आहे त्या इंजिनिअरिंग मध्ये त्यांना खूप चांगला उपयोग होतो सर. म्हणजे स्वतः म्हणजे इथले टेक्निक वापरून तिथं काहीतरी ते नवीन करू शकतात. आणि किंवा एखाद्या वेळी काही संकटकालीन कसं वागायचं, म्हणजे जंगलात गेलं, कुठे काय झालं, प्रॉब्लेम झाला तर ते सुद्धा एक त्यावेळेस ट्रबल मॅनेजमेंट शिकतात थोडक्यात. बरोबर. ओके. असा सुंदर असा यांचा उपक्रम आहे. आता यांच्याकडून सुद्धा माहिती घ्या. मॅडम, तुम्ही सांगा या उपक्रमाबद्दल, तुमच्याबद्दल. नमस्कार, मी प्रेरणा मांजरेकर. मी पंचायत समिती कणकवलीमध्ये विस्तार अधिकारी आहे आणि स्काउट गाईड संस्थेशी माझं अगदी जवळचं नातं आहे, कारण मी स्वतः गाईड आहे आणि सध्या मी स्काउट गाईड संस्थेमध्ये सहाय्यक जिल्हा आयुक्त गाईड हे पद सांभाळते आहे. तर मी अगदी म्हणजे मला एवढी आवड आहे की मी 3 दिवस तुमच्या बरोबर आहे म्हणूनच मॅडमनं सांगितलेलं आहे आणि 3 दिवस मी मॅडम सोबत असणार आहे. या मुलांचं खूप बरं वाटतं. आत्ताच आल्या मी सगळ्या गाईड ज्या आहेत त्यांच्याशी बोलले, त्यांच्याशी चर्चा केली, तर सगळ्या मुली खुश आहेत, मुलं खुश आहेत. म्हणजे 3 दिवस अगदी मुलांना आनंद मिळतोय इथे येऊन. आणि सरांचं पण खूप धन्यवाद आहे की सरांनी आम्हाला इतकं सुंदर असं मॅनेजमेंट करून दिलेलं आहे. काल आदरणीय मंत्री महोदय, तर पालकमंत्री या ठिकाणी येऊन गेले आणि सगळ्यात महत्वाचं गाईडमध्ये असतं ते शिस्त आणि स्वावलंबन. तर त्यांनी आमचं कौतुक केलेलं आहे. जी मुलांची शिस्त आणि सगळं मॅनेजमेंट किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. धन्यवाद. तुम्ही शालेय जीवनात स्वतः होता ना, मग तुम्हाला त्याचा फायदा काय झाला, वैयक्तिक काय फायदा झाला या उपक्रमाचा? मी स्वतः म्हणजे स्वावलंबी आहे, आत्ताही मी स्वावलंबी आहे. बरोबर. म्हणजे आतापर्यंत डिसिप्लिन त्याच्यामुळे येतं, शिस्त येते. म्हणजे इतर मुलांपेक्षा ही मुलं थोडीशी वेगळी असतात. वक्तशीरपणा येतो, म्हणजे परफेक्ट, प्रत्येक गोष्ट परफेक्ट घडते. वेळेचं आम्ही टायमिंग पाळतो, कॉन्फिडन्स वाटतो याच्यामुळे. अमुक वेळेत मला बाहेर पडायचंय, मग त्या वेळेतच मी बरोबर बाहेर पडणार. अशा प्रकारचं एक स्वतःला शिस्त लागलेली आहे. स्वावलंबन आहे, सगळं प्रत्येक काम आपलं स्वतःचे स्वतः करायचं, हेही शिस्त आहे. आणि खरं तर ह्या मुलांच्या बाबतीत बघितलं तर त्यांची पुढची पिढी जी असेल त्यांना देखील याचं खूप महत्व होणार आहे. कारण मी माझ्या मुलींना देखील ही शिस्त लावलेली आहे की वेळेवर उठणं, वेळेवर आपली कामं आवरणं, वेळेवर आपली तयारी करून बाहेर निघणं, अगदी अभ्यासाबाबतीत देखील स्वतःचं स्वतः करणं, अगदी शिस्त, स्वावलंबन सगळ्या बाबतीमध्ये स्काउट गाईडचं खूप महत्व आहे. बरोबर. सगळ्यांनी तुम्ही स्वतः ते अनुभवताय, कारण तुम्ही स्वतः ते केलंय. ओके, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर आता आपण आयोजकांकडून, म्हणजे तळेचे जे आयोजक आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार सर, तुम्ही जरा माहिती आहे तुमच्या उपक्रमाबद्दल. नमस्कार, मी अविनाश मांजरेकर, या विद्यालयाचा प्रिन्सिपल. या नात्याने मला खूप आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की या वर्षीचा जिल्हा मेळावा माझ्याकडे होता. बरोबर. असं होतं की आमची जी शाळा आहे ही खेडेगावातली आहे, बरोबर, ग्रामीण भागातली आहे. आणि मोस्टली हे जे कार्यक्रम होतात ते इंटरनॅशनल स्कूल म्हणा किंवा मोठ्या शाळांमध्ये होतात. आपली विद्यार्थी, माझा विद्यार्थी हे कधी अनुभवणार आहे, कधी पाहणार ह्या गोष्टी. त्यासाठी मी ह्या वर्षी तर आग्रह धरला की माझ्याकडे जिल्हा मेळावा झाला पाहिजे. इथं जिल्ह्यातले सगळे विद्यार्थी आले पाहिजेत. इथं हा उपक्रम झाला तर एक गावामध्ये माझ्या शाळेची पण एक प्रतिमा बरोबर याच्यात, आणि माझ्या मुलांना अगोदर कळेल की हे पाहू शकतील, इथं राहू शकतील. त्यामुळे इथं जो आम्ही आज कार्यक्रम घेतला आहे, तर हा मध्यवर्ती ठिकाणी होतो की जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे सगळ्या शाळांना येणं जाणं हायवेच्या जवळ आहे. पण आता तर माझी शाळा तर जिल्ह्याच्या टोकाला आहे. म्हणजे माझ्याकडे इथं जे विद्यार्थी आले ते अगदी दोडामार्ग, देवसू
सावंतवाडी, वेंगुर्ला, शिरोडा, तिथून मोरगाव, तिथून विद्यार्थी इथं आलेत. तर हे विद्यार्थी इथं येतात, इथं जे काही करतात हे माझा विद्यार्थी बघतो आणि त्याच्यातून हे शिकतो. मगाशी मॅडम जे म्हणाले की 4 भिंतींच्या बाहेर एक शाळा असते. बरोबर. इथं कालपासून सगळा प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे आपल्या कामामध्ये, करत आहे, तो कुठे बसून नाहीये. आम्ही नेहमी म्हणत बसतो की मोबाईल मधून मुलं बाहेर आली पाहिजे, पण त्याच्या वेगळं काहीतरी जर हातात दिलं तर नक्कीच ती मोबाईल मधून बाहेर. आपण असं नुसतं म्हणून चालणार नाही की मोबाईल मध्ये मुलगा अडकून राहिलाय, मोबाईलचे दुष्परिणाम, पण जोपर्यंत दुसरं देतच नाहीत तोपर्यंत मोबाईल बाहेर टाकणार. बरोबर. आणि इथं आता 3 दिवस हा कार्यक्रम चालतोय. काल आहे, आज आहे, उद्या हा कार्यक्रमाचा समारोप आहे. पण एकाही विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल नाही. बरोबर. मोबाईलशी कनेक्टेड नाही आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईल आणलेले नाहीत, घरापासून दूर आहेत, स्वावलंबी आहेत. इथलं जेवण ते जेवत आहेत, घरी नाहीतर ह्या मुलांचे हे नको ते हवं असं असतं. असं काही नाहीये. रावट्या बांधल्या आहेत त्याने, त्यांचं एक सुशोभीकरण करतायत. कालच तर आपल्याकडे बिन भांड्यांचा स्वयंपाक अशी एक स्पर्धा झाली. यामध्ये ह्या मुलांनी भांड्यांचा वापर केलेला नाही, तरी सुद्धा त्यांनी भाकऱ्या भाजल्या होत्या, वेगवेगळे पदार्थ तयार केले होते. त्यांचं एक काल त्यांनी प्रदर्शन लावलं आणि त्या प्रदर्शनामध्ये सन्माननीय म्हात्रे साहेब, शिक्षक आमदार इथं उपस्थित होते. त्यांनी सुद्धा कौतुक केलं. तर हे मुलांनी शिकावं, घडावं असं मला वाटतं. आणि दुसरंही असं की ह्या वर्षी तर माझ्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये आम्ही तालुक्यामध्ये 2 नंबरला बसलो. अरे वा. अगदी शासनाचं 2 लाखाचं बक्षीस आमच्या शाळेने पटकावलेलं आहे. गेल्या वर्षी मी तालुक्याचं विज्ञान प्रदर्शन घेतलं होतं. यावेळी जिल्ह्याचा स्काउटचा मेळावा घेतोय, म्हणजे जिल्हा स्तरावरती आम्ही जातोय. बरोबर. त्यामुळे साहजिकच या विद्यालयाचं एक तालुक्यामध्ये आज नाव झालेलं आहे, बऱ्यापैकी झालेलं आहे. आणि या कार्यक्रमामधून दुसरा अजून एक फायदा असा होतोय की गाव जोडलं जातं. बरोबर. माझे विद्यार्थी जोडले जातात, माझे विद्यार्थी येतात, येऊन बघून जातात इथे काय कमतरता आहेत. सर ही कमतरता आहेत, या रूम मध्ये फॅन नाहीयेत, मी ह्या विद्यालयाला फॅन देतोय, शाळा उभी राहिली पाहिजे. बरोबर. कारण ग्रामीण भागातल्या शाळा लोकसहभागातूनच उभे राहतील. बरोबर. माझे विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून उभा राहतील असं मला वाटतं. आणि हे जर आपण केलं तर शाळा नक्कीच नावारूपाला येईल असं वाटतं. यासाठी या कार्यक्रमाची खूप गरज आहे. विद्यालयाच्या दृष्टीने जर विचार केला तर फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि आता तुमच्या प्रशालेचे 15 विद्यार्थी पुढच्या लेवलला आहेत ना, हे सांगताना मला एक आनंद वाटतोय की माझी या शाळेचे हे सगळे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत माझ्या शाळेमध्ये. पुन्हा एकदा सांगतोय. आणि असे 16 विद्यार्थी माझे तामिळनाडू येथे त्रिची या ठिकाणी जो राष्ट्रीय लेवलचा कार्यक्रम होतोय तिथे, त्या कार्यक्रमामध्ये माझे विद्यार्थी जात आहेत. सुद्धा मला मिळालेली एक चांगली संधी आहे. मी हे माझं भाग्य समजतो की सिंधुदुर्ग जिल्हा स्काउट गाईड कडून ही मला संधी उपलब्ध झाली. आणि तिथं ते प्रेझेंटेशन करतील, म्हणजे आपल्या जिल्ह्याचं प्रेझेंटेशन माझे विद्यार्थी करतील, जिल्ह्याला आणि किंबहुना राज्याला हे जाऊन तिथं करणार आहेत. हे माझ्यासाठी तर खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. बरोबर. धन्यवाद सर. आणि चांगला उपक्रम आहे तुमचा आणि चांगलं वाटलं. आणि तळ्यासारख्या छोट्याशा गावामध्ये याचं उपक्रमाचे म्हणजे आयोजन तुम्ही सुंदर केलं आणि तुम्ही सुंदर माहिती दिली. पुन्हा तिघांचे धन्यवाद. तर आता आपण सरांबरोबर फिरणार आहोत आणि समजून घेणार इकडे नेमकं काय चाललंय ते. बघा इकडे हे सगळे आता उपक्रम चालू आहेत त्यांचे. हे काय बांधतंय? ट्रायपॉड. ओके, ट्रायपॉड. हे सगळं त्यांचे काट्यांचा वापर करून इकडे उपक्रम चालू आहेत. स्पर्धेची स्टेजच्या समोर होत आहे. सर तुम्ही बोलला राज कुठे मॅडम बोलतो. हा सांगा. ते माझं नाव डॉक्टर धनश्री वसंतराव जाधव आणि माझ्यासोबत माझी टीम दर्शना धुरे, ओके, ANM आरोग्य सेविका आणि आशा संचिता तळेकर. तर आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र कासारडे, उपकेंद्र तळेरे इथून उपस्थित आहोत. आता कालपासून तुम्ही इकडे आहात? आम्ही कालपासून काल, आज, उद्या असे आमची 3 दिवस इथं आरोग्य पथक, वैद्यकीय पथक म्हणून आमची नेमणूक केलेली आहे. तर आपण इथं मुलांना किंवा गरजूंना इथं
औषध उपचार करतोय. लागलं, भाजलं, पडलं किंवा उलटी अशा आपण पेशंट इथं बघितलेले आहेत. बरोबर. तर त्याच्यासाठी आम्ही इथं आहोत आणि उद्या संध्याकाळ जोपर्यंत कॅम्प आहे तोपर्यंत इथे म्हणजे कुठची काही घटना घडली तुम्ही इथे आहोत. तर यांचे इकडे कॅम्प आहे आणि हे इकडे अवेलेबल आहेत आणि प्रथमोपचार आहे इकडे आणि सगळ्या गोष्टी. तुम्ही आता प्रथमोपचार करणार इकडे, बाकी कशाचं करणार? उपचार करणार. जर जास्त झालं तर 108 आणि 102 अँब्युलन्स आपली सज्ज आहे इथे. ओके. तर त्याच्या तिथून आपण पुढे रेफर करणार आहे, पुढे पाठवणार जास्त असेल तर. ओके. तर अशा प्रकारे इथेच करतो. अशा प्रकारे आयोजन मोठं असल्यामुळे यांची आरोग्य यंत्रणा सुद्धा सुसज्ज आहे. धन्यवाद मॅडम. ओके, वेलकम. आता आपण पुढे जाऊया कारण मोठा उपक्रम आहे. पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं 700 पेक्षा जास्त विद्यार्थी तिकडे तिकडे जातात. सर पण आहे तिकडे आणि काय काय बनवतात भारी भारी. स्ट्रेचर बनवलं इकडे, म्हणजे फक्त लाकडाचा वापर करून काय काय बनवता येतं ते बघते. इकडे या ना तुम्ही सर्वजण, सगळ्यांना घेऊन इकडे या. इकडे यांची झोपड्या, हट, याला तुम्ही काय म्हणता? कॅम्प म्हणता ना? टेंट. टेक्निकल ह्या टेंट म्हणजे टेंटच म्हणतात ते. मला वाटलं यांचा काहीतरी वेगळा शब्द असेल, पण टेंट. सगळे टेंट आहेत त्यांची लाईनच. इथे टोटल किती टेंट आहेत सर? 35 टेंट आहे. 35 ना? आणि 35 टेंट मध्ये साधारण आता प्रत्येक जवळजवळ 480 मुलं काल राहत होती. आज पुन्हा कप बुलबुलची मुलं वाढली आहेत. म्हणजे 700 विद्यार्थी आज असतात. आज जवळजवळ आहे तिथे. ओके. 400 विद्यार्थी राहायला होते आणि बाकीचे आता आज आले. आज जे रात्रीचं वास्तव्य आहे ते जवळजवळ 700 विद्यार्थ्यांचं आहे. ओके. आणि सगळे या टेंट मध्ये राहणार? हा, सगळ्या टेंट मध्ये राहतील. आणि थोडेसे हॉलमध्ये छोटी मुलं आहेत ते हॉलमध्ये. हॉलमध्ये बरोबर. आपला हॉल पण आहे. ती एकदमच छोटी आहे, त्यांना शक्य होणार. ते बघा इकडे सगळा सुंदर असा उपक्रम चालू आहे आणि इकडे सगळे मुलं सुद्धा आहेत. आणि काय काय हा बोला. हा जो टेंट आहे हा सेंट उर्सुला कणकवली विद्यार्थ्यांचा आहे. 80 मुलं आहेत. ही सगळी उर्सुलाचीच मुलं आहे. उर्सुलाची. ओके. या टेंट मध्ये किती मुलं आहेत मॅडम? 16 मुली आहेत. 16 मुली. आणि 16 मुली एवढ्या टेंट मध्ये राहणार. आणि इथे जेवणाचं खाली व्यवस्था तुमची. मग इथे यांच्या टेंट मध्ये काय काय अरेंजमेंट असते? इथे बैठक व्यवस्था आहे मुलांना बसायला. ओके. हे बघा. आणि इथेच मुलं ऍडजस्ट करून म्हणजे त्या आहे त्या परिस्थितीत कसं राहायचं, बरोबर, स्वावलंबन कसं राहायचं, परत आहे त्या परिस्थितीत कसं राहायचं हे मुलांना इथे शिकवलं जातं. बरोबर. आणि वेगळा अनुभव असतो निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा. तो मुलांनी बऱ्याच वर्षांनी, आता 2 वर्षांनी मुलांनी हा अनुभव घेतला. त्यामुळे आम्ही तरळे हायस्कूलचे मुख्याध्यापक मांजरेकर यांचे खूप आभारी आहोत की आमच्या मुलांना हा चांगला अनुभव त्यांच्यामुळे मिळाला. ओके, धन्यवाद. आता मुलांना काय वाटतं ते पण विचार. तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं? आम्हाला खूप चांगलं वाटलं. म्हणजे मोबाईलच्या नेहमीपेक्षा वेगळे विचार आले डोक्यात. सगळ्यात पहिलं म्हणजे नेहमीच्या आयुष्यात तुम्ही बाहेर पडून एक वेगळं आयुष्य कालपासून जगताय. म्हणजे आज दुसरा दिवस आहे तुमचा, उद्या तिसरा. मस्त वाटलं ना? कितीतरी दिवसांनी आलो आम्ही आणि त्या मॉडर्न लाईफ मध्ये ती सोडून लाईफ आम्ही ह्या लाईफ मध्ये आलो. ते थोडं बरं वाटलं ना? हे सगळे खुश आहेत आणि एन्जॉय करतात. यांच्या आता स्पर्धा चालू आहेत वेगवेगळ्या, दिवसभर स्पर्धा असतात. आणि हा त्यांचा टेंट आहे आणि असेच लाईनीत सगळे टेंट आहेत. धन्यवाद. आता आपण तिथं परीक्षण सुरू आहे. तिकडे पण जाऊया, परीक्षणाकडे जाऊया, कसं परीक्षण करतायत. बरोबर. हे सगळे गॅजेट तयार करतायत मला. बांबूंचा वापर करून गॅजेट चालू आहे. ओके. यांना काय थीम दिली जाते की ते स्वतःहून करतात? थीम दिली. काय दिली आहे? गॅजेट बांधणी आहे, वेगवेगळ्या बांधणी आहेत. तीर्थच बांधणी, ळ बांधणी, ओके, शहरलेशी. म्हणजे गाठीचा प्रकार आहे. थोडं गाठ कशा प्रकारे बांधा? गाठीच्या वेगवेगळ्या प्रकाराने वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट तयार करायचे आहे. तंबू तयार करणे, बरोबर, मंदिर बांधणे, पोल तयार करणे. आणि किती वेळात बांधायचे यांना? 1 तास वेळ त्यांना दिलेला आहे. 1 तासात त्यांनी तयार करायचं. 1 तासात करायचं. हे बघा, प्रत्येक जण आपापलं म्हणजे जे त्यांना टास्क दिले ते पूर्ण करते. इकडे हे काय टेंट बनवते? छोटा टेंट बनवतात. हे आता पोल बनवत आहे. पोल बनवते. ओके. त्याचं परीक्षण चालू आहे. 3 परीक्षक आहोत आम्ही. ओके. परीक्षण करतो आणि परीक्षण करून त्याच्यात तुम्ही नंबर काढणार? त्यातून नंबर काढणार. ओके. ते सगळे विद्यार्थी इकडे, त्यांना टाइम लिमिट आहे, त्या टाइम लिमिट मध्ये बनवणार. नॉर्मल अत्तरांचा वापर करून.
इकडे काय स्ट्रेचर बनवलंय, स्ट्रेचर नाही. हा तर सरांबरोबर कोण आहे ते? नमस्कार. मी आरोग्य सहाय्यक प्राथमिक आरोग्य केंद्र कासार्डे. ओके. हा या भाऊ सुरू करू नका एवढ्या. तर हा जो स्काउट गाईडचा मेळावा लावलेला आहे वामनराव महाडिक विद्यालयात, त्या ठिकाणी आम्ही आरोग्य पथक नेमलेलं आहे. आरोग्य पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, आशा कर्मचारी सगळे तिथे कार्यरत आहेत. त्याबरोबर आम्ही ह्या इथे पाण्याची जी व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फत केलेली आहे, त्या पाण्यात ओटी टेस्ट करून पाणी योग्य आहे का पिण्यास बरोबर तपासणी आम्ही दिवसातून 2 वेळा करत आहोत. त्याचप्रमाणे भोजन कक्ष जो आहे, त्या भोजन कक्षामध्ये जेवण जे शिजवतात ते योग्य प्रकारे त्यांची तपासणी करून त्यांना आम्ही क्वालिटी चेक करतो. क्वालिटी चेक करून आम्ही ते घेतलेलं आहे, बघून घेतलेलं आहे. त्यांच्या हाताची नखं, त्यांची वैयक्तिक स्वच्छता, थोडक्यात काय त्या जे जेवण करतात त्यांची वैयक्तिक स्वच्छता ही फार महत्वाची आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छ पाणी हे सर्व मुलांना पिण्यास योग्य पाणी सर्व मुलांना मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही अहोरात्र म्हणजे आता 3 दिवसाचा कार्यक्रम आहे, तिथे आम्ही सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही सतत इथे आमचं पथक कार्यरत आहे. आणि व्यवस्थित सगळं सुरळीत चालू आहे. कुठल्याही प्रकारे मुलाला कुठलाही ताप, सर्दी, डोकेदुखी, संडास, वांती, जुलाब अद्यापर्यंत मिळालेलं नाही. एक पेशंट आम्हाला तसं सापडलेलं नाही. आम्ही ते सर्व मुलांची जातीनिशील वैद्यकीय अधिकारी आणि THO कार्यालय कणकवली यांच्या सहकार्याने आम्ही सर्व काम सुरळीतपणे चालू आहे. आणि आपल्या या महत्वाचं म्हणजे आपले शाळेचे मुख्याध्यापक सर, आमचे मांजरेकर सर यांचं आम्हाला बहुमोल असं सहकार्य मिळाल्यामुळे आम्ही सकाळी नाश्त्यापासून ते रात्री जेवणापर्यंत इथेच असतो. अरे वा, चांगलंय. धन्यवाद. अशा प्रकारे सुंदर उपक्रम चालू आहे यांचा. ठीक आहे. इकडे जेवण चालू आहे, इकडे जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे. आज तुमच्या 700 विद्यार्थी प्लस अजून किती लोक असणार? साधारण किती लोकांचं जेवण? 700 विद्यार्थीच असतील आणि शिक्षक आणि 100 ते 150 शिक्षक, म्हणजे सारा 1000 लोकांचं प्लॅनिंग आहे. ओके. इकडे जेवण आपण नाश्त्यामध्ये सर्वांना पोहे दिलेले आहेत. आज दुपारी वाटाणा बटाट्याची भाजी आहे मुलांसाठी, डाळ आहे, भात, वाल, वांग, इकडे जेवण चालू आहे. जेवण चालू आहे. नमस्कार. इकडे जेवणही तयार झालं मस्त. साधारण 1000 लोकांचं जेवण आहे आज. म्हणजे उद्या पण 1000 लोक जातात. 3 दिवस साधारण 1000 लोक जेवण. अप्रतिम. इकडे पण सगळे माती करून बसले, वेगवेगळे टाक दिले, इथे पण बसले. हे काय बनवणार? काय बनवणार ते सांगणार, तेवढं जाऊ ते सांगणार. काय बनवायचं ते सांगणार ना. ओके. सांगितल्यानंतर बनवणार. पण त्यांच्याकडून समजून घेऊया कशा प्रकारे आयोजन आहे ते. सर ओळख करून द्या कोण कोण आहेत ते. हे काणेकर सर आहे, शेट्ये सर आहे, आमचा साई आहे, घाडी आहे, निवृत्त झालेले आहे, तरी पण ते आले, तरी सुद्धा ते आलेले आहेत. तर ही शाळा माझी आहे. बरोबर. हा उपक्रम माझा आहे आणि त्यासाठी गेलं पाहिजे. आवर्जून तिथे उपस्थित राहिले. आमचा साई तर अगदी रात्रंदिवस काम करतोय, सगळं राबतोय, त्या पाण्याची सोय करतोय, स्वच्छतेचं बघतोय आणि हे सगळं तो करतो म्हणून हा उपक्रम यशस्वी होऊ शकतो. बरोबर. फक्त इथला शाळा प्रमुख ह्या गोष्टी करत नसतो. म्हणजे सर फक्त मॅनेजमेंट करताय, पण ग्राउंड लेवलला ही लोक काम करतात. माझ्या मागे ही टीम आहे आणि म्हणूनच हा उपक्रम पार पडला. आता तुम्ही ग्राउंड लेवलला काम करता ना, मग कसं या कार्यक्रमाबद्दल तुमचं मत काय? म्हणजे कसं आयोजन झालं आणि काय काय कसं केलं तुम्ही? बोला. आयोजन गेले 3-4 दिवस तुमचं काम चालू आहे ना. आणि आता म्हणजे किती वाजता येतं घराकडून? सकाळी 5 वाजता. रात्री किती वाजता आता? रात्री 2-2:30. म्हणजे जवळपास झोप नाही 4 दिवस. आणि इकडे तुम्ही काय जे झोपर असेल प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करता ना. आणि हे कुठे माझे विद्यार्थी आहेत, त्यामुळे माझे विद्यार्थी शाळेचे संलग्न आहेत. बरोबर. सगळ्या गोष्टी माहिती आहे. सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि शाळेबद्दलचा एक आदर आहे. बरोबर.
तो ठेवून ते काम करतो, म्हणजे वर्किंग अवर्स मध्येच काम नाही, त्याच्या बाहेर मी काम ते बोलले 5 वाजता येतात, सकाळी 5 वाजता येतात, म्हणजे ड्युटी टाइम नाहीये, विचार करत ऑनलाईन 24 तास सतत काम चालू आहे, सतत राबत आहे. धन्यवाद. आणि सुंदर आयोजन केलं आणि सगळेजण आता इकडे आयोजक आले, अप्रतिम असं आयोजन आहे आणि यांचा स्टाफ आहे त्यांच्याबरोबर, बाकीची लोक पण इकडे. नमस्कार सर. हा, एनसीसी ऑफिसर. ओके, तर तुमचं काय मत आहे आयोजनाबद्दल? मैदानाचं सगळं तुम्ही मैदानात ग्राउंड लेवलला सगळं तुम्ही बघताय. ओके, म्हणजे ग्राउंड वरती सगळ्या आता म्हणजे जेवढी मुलं आली त्यांना सगळ्यांना मदत करायचं काम आणि काही गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही येता. ओके, स्काउट मास्टरच आहे. अशा प्रकारे सगळं स्टेज वगैरे सांभाळण्याचं काम त्यांचं आहे. ओके, असे सगळेजण एकत्र येऊनच त्यांनी या सुंदरशा कार्यक्रमाचं आयोजन केले. राणे सर इथे उपस्थित आहेत. हे ओके, आता तुमचं मत काय कार्यक्रमाबद्दल? स्काउट गाईड जिल्हा संस्था आहे आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक आणि प्राथमिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम इथे आम्ही आयोजित केलेला आहे. मी स्वतः सहाय्यक आयुक्त स्काउट आहे, म्हणजे ऑफिसर आहे काय. याप्रमाणे दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो. हे प्रत्येक तालुक्यामध्ये आमचा हेतू त्याच्या मागचा असा आहे की गेल्या वर्षी आम्ही कुडाळमध्ये घेतलेला होता बॅरिस्टर नाथपाई सेंट्रल स्कूलमध्ये. यावर्षी म्हटलं इकडच्या मला काय होतं की इकडच्या मुलांना त्याचा फायदा होत नाही, कारण इकडची मुलं जात नाही तिकडे एवढ्या लांब, म्हणून मग आता म्हटलं इकडे सरकूया. त्यामुळे यावर्षी या तालुक्यात, पुढच्या वर्षी आम्हाला देवगड किंवा वैभवडला जायचं आहे, जेणेकरून आपली जी हे आहे चळवळ आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचवायची. म्हणजे इतर आता तुमचे बाकी सर्व विद्यार्थी आहेत कॉलेज आणि हायस्कूलचे, त्यांना पण याचा फायदा होतो, नक्की त्यांना सुद्धा बघायला मिळतं, अनुभवता येतं, जवळून बघताय. बरोबर. टोटल आपलं आहे की ते मुलं किती आहे तिकडे? माझ्या हायस्कूल आणि कॉलेज जवळ 5वी पासून 12वी पर्यंत 450 विद्यार्थी आहेत. हे सगळं अनुभव घेतायत आणि त्या सगळ्यांना याचा बेनिफिट भेटतात, फायदा होतो. बरोबर. अशा प्रकारे सुंदर असा उपक्रम चालू आहे. धन्यवाद. आताच मी म्हटलं की फक्त मी नाहीये, माझ्या मागे टीम आहे. बरोबर. हे सगळे महिला वर्ग आहेत, सगळे या प्राध्यापिका आशा काणकेकर आहेत, टीचर आहेत आमच्याकडे. हे ज्युनियर कॉलेजला रोहिणी जाधव मॅडम आहेत. ओके, निकिता तर्फे आहेत. पण सांगायचं असं की अध्यापनाबरोबर इथं पण ते लक्ष देत आहेत. बरोबर. अगदी मॅडम तर तुम्हाला मी सांगतो, परवाच्या दिवशी अशी कंडिशन झाली की मला स्लीपर मिळेना, पाण्याचा प्रॉब्लेम. मॅडमने स्वतः हातात झाडू घेतली आणि रूम सगळा साफ केला, कारण का माझ्याकडे बाहेरून ऑफिसर्स येणार आहेत, बाहेरून कर्मचारी येणार आहेत, बाहेरून विद्यार्थी येणार आहेत, त्याची गैरसोय होता का म्हणे, यासाठी हे सगळी कार्यरत असतात. बरोबर. आणि गेले 4-5 दिवस म्हणजे कार्यक्रमाच्या अगोदरपासून यांचं आयोजन चालू आहे तुमचं? अगदी. आता 8 दिवस सुरूच आहे. बरोबर. कारण आयोजन एवढ्या 700 लोक मुलांचं आयोजन आणि ते पण 3 दिवसासाठी आणि 3 दिवसासाठी करायचं. त्यांचा निवास आहे, भोजन व्यवस्था आहे, चहापान व्यवस्था आहे, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं. पाण्याची गरज आहे आपल्याला, बरोबर, स्वच्छतेची गरज आहे. यासाठी अगदी प्रत्येक जण झोकून घेऊन काम करतो आणि त्यावेळी कार्यक्रम यशस्वी होतो. बरोबर. धन्यवाद सर. मस्त, छान. इथे शिरोडा हायस्कूलचे कांबळे सर आहेत, लब्धे सर इथं उपस्थित आहेत, शिरगाव हायस्कूलचे. आणि ही जे दोघंही जे ते अगदी म्हणजे रात्री तर माझ्या बरोबर 4 वाजेपर्यंत जागे, असं असताना सकाळी उठून सुद्धा कामाला लागलेली आहे. तर सांगायचं असं या ना मॅडम की ह्या आज जी शोभायात्रा निघणार आहे, 4 वाजता शोभायात्रा निघेल आणि त्याची सगळी सुंदर तयारी यांच्यातर्फे लब्धे सर म्हणा, कांबळे सर म्हणा, अगदी छान पद्धतीने करतायत. ओके. आपण कांबळे सर अधिक चांगल्या पद्धतीने मला माहिती देऊ शकतील. शोभायात्रेमध्ये काय काय असणार तुमच्या? शोभायात्रा म्हणजे आपले जे पारंपरिक सण आहेत आपल्या कोकणातले, त्या सगळ्या सणांचं एक दर्शन व्हावं अशी म्हणून ती शोभायात्रेचे आयोजन केलं जातं. साधारणतः आपल्या ह्या स्थळापासून म्हणजे या तळे हायस्कूल पासून 1 किलोमीटरपर्यंत वाडीमध्ये आपण त्या मुलांना घेऊन जाणार आहोत फेरी काढून. त्याच्यामध्ये आता कोकणची लोककला दशावतार म्हणा किंवा पारंपरिक तरंग वगैरे संचार वगैरे तो प्रकार, किंवा संतांचे वेगवेगळे म्हणजे संत बनवायचे, पारंपरिक असलेली आपली एखादी दिंडी, वारकरी दिंडी, अशा प्रकारची विविध रूपं घेऊन ती विद्यार्थी. तुमची 4 वाजता चालू होईल? 4 वाजता आमची सुरू. आणि आता सध्या स्पर्धा चालू आहे.
गाठीचे गॅजेट स्पर्धा आहे स्काउट विभागाची, गाईड विभागाची गॅजेट स्पर्धा वरती आहे. ओके. मैदानावर इथे आता प्रत्येक संघ भाग घेतलेला आहे. अशा संघाने भाग घेतलेला आहे. आता त्यांची वेळ दिलेला आहे 1 तासाचा त्यांना. ओके. 1 तासाच्या वेळेत त्यांनी जेवढी गॅजेस होती म्हणजे तंबू जिथे निवारा उभा केलेला आहे. तंबूला आवश्यक असं म्हणजे बाबा त्यांनी आपल्या वस्तू ठेवण्यासाठी, चप्पल स्टँड, भांडी ठेवण्यासाठी, बसण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी वगैरे म्हणजे गरज आहे तिथे आपल्याला. त्यासाठी त्यांनी त्या बांधणी त्यांना शिकवले. बांधणीचे प्रकार आहेत हेड फिगर, चौरस बांधणी, समांतर बांधणी आणि हे तुमचे तिरकस बांधणी. या 4 प्रकारच्या बांधण्या ज्या आहेत आणि विविध गाठी आहेत 12 प्रकारच्या. या गाठ्यांचा वापर करून आणि बांधण्यांचा वापर करून त्यांनी ते आपल्या तंबूचा सजावट आणि आपल्याला गरज याच्यासाठी चप्पल स्टँड बनवलं. एकूण 10 संघ आहेत. तात्पुरता निवारा. बरोबर. जंगलात गेल्या बरोबर. ओके. तात्पुरता निवारा. आता आपण त्याचं सुद्धा बघूया. हा तुम्ही बोलला काय? आम्ही इथे कालपासून आहोत. एक वेगळा अनुभव. तुमचं नाव काय पहिलं आधी? माझं नाव निकिता सुनील गावडे आहे आणि मी बॅरिस्टर नाथपाई सेंट्रल स्कूल कुडाळ इथून आलो आहोत. आम्ही आमचे स्काउट अँड गाईड्स त्यांचे ग्रुप्स घेऊन कालपासून आम्ही इथे आहोत. बरेच अनुभव वेगळे वेगळे आम्ही केलेले आहेत. इथे बरेच एक्सपेरिमेंट झालेत. अजून काही करायच्या आहेत गोष्टी. हा अनुभव खूप वेगळा होता आमच्यासाठी आणि आमच्या मुलांसाठी पण. काहीतरी नवीन शिकायला मिळते. एकदम आउट ऑफ द होम प्लेस किंवा कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊन पण कसं राहायचं हे मुलांना हळूहळू समजते, एकमेकाला समजून घेतात आणि सगळं खूप चांगल्या प्रकारे. तुमच्यावर किती मुलं जातात? आता आमच्या बरोबर सध्या 10 मुली आहेत आणि 10 मुलगे आहेत. म्हणजे 10 गाईड्स आणि 10 स्काउट्स आहेत. तुमचे प्रशालेचे? हो, आमच्या स्कूलचे. ओके. ते कुठे आहे तुमचा ग्रुप? कुठे आहे आता आमचा ग्रुप इथे आहे सर. आम्ही स्विंग केली आहे त्यांनी. ओके. ते पण दाखवा जरा काय ते. यांच्या मुलांचा सुद्धा उपक्रम बघूया. 10 संघ आहे तिकडे. त्यांनी ट्रशल केलेलं आहे. काय ट्रशल केलेलं आहे म्हणजे ज्या गावांमध्ये ब्रिज नसतो त्या गावांमधून एका ठिकाणाकडून दुसऱ्या ठिकाणाकडे कसं जायचं तर हा एक तात्पुरता एक ब्रिज याच्यावर पायटन जाऊ शकतो. ब्रिज साठी हे ट्रेसल आहे. याचे ट्रेसल 2 ट्रेसल असे केले ना आणि वर हे टाकलं की वरती उभं राहू शकतो. वरून जाऊ शकता तुम्ही. हलणार नाही. आता मनोरा आहे तिथे बांधलेला त्याला ट्रेसलच बांधलेले आहे. ओके. असं आहे ते. आणि इकडे काय स्विंग झोपाळा केलेली आहे. स्वतः स्टुडंट्सनी बांधलेली आहेत. वेगळ्या प्रकारच्या नॉट्स आहेत इथे. डिफरंट टाइप्स ऑफ नॉट्स करून त्यांनी ही आता स्विंग तयार केलेली आहे. हे सगळे स्काउटचा ग्रुप चाललाय. आणि आता हे काय चाललंय? हे काय बनवत आहे? क्लॉथ लाईन बनवतात. ओके. क्लॉथ लाईन दोन बनणार माझे. ओके. म्हणजे बाहेर राहताना कोणते कोणते इक्विपमेंट्स आपल्याला लागतात. बरोबर. सगळ्या होममेड किंवा मशीन मेड वस्तू न वापरता आपण जंगलात किंवा दुसरीकडे गेले बरोबर काटे आणि रशीचा वापर करून सगळं बरोबर. आणि फक्त रस्सी. बरोबर. या दोनच गोष्टींचा वापर करून त्यांनी केलेला आहे. ही यांची टीम आहे इकडे. धन्यवाद. तिकडे पण काय बघूया. इकडे काय झालंय? याला वाळू टाकली बघा. ओके. हा 2 बकेट्स लावणार आहेत त्या. ओके. म्हणजे तात्पुरता इन केस इफ काही फायरचा असा इन्सिडेंट झाला तर मग ते वाळू घेऊन ते बुजवू शकतो. ओके. ओके. त्याच्यासाठी वाळू आहे. त्याच्यासाठी ही 2 बकेट्स लावणार आहेत त्या. आणि त्याच्यानंतर म्हणजे वाळू टाकल्यानंतर आग विझू शकते. बरोबर. म्हणजे ते सगळं अवेलेबल ठेवतो आजूबाजूला. अशा प्रकारे इकडे पण यांचं काय काय झालं. इकडे काय बनवतंय? इकडे एक ग्रुप आहे. हे काय बनवलंय? ही शिडी आहे. शिडी आहे. ओके. आईला वरती चढू शकतो. बरोबर. आणि हे काय बनवलंय? तात्पुरता निवारा. तात्पुरता निवारा. ओके. एका माणसासाठी? एका माणसासाठी. आणि इकडे क्लोज स्टँड आहे. इकडे कपडे सुकवायचं स्टँड आहे आणि ते भांडे ठेवाय. ही कुठची शाळा? विद्या मंदिर मध्ये एक प्रशाला कणकवलीच. ओके. कणकवली विद्या मंदिरची मुलं. आणि हा स्ट्रेचर आहे. ओके. असलेल्या कपड्यावर स्ट्रेचर बनवलं. म्हणजे 2 टी-शर्टचा वापर करून स्ट्रेचर बनवला. आयडिया चांगली आहे. बरोबर. इमर्जन्सीला कोणालाही झोपून घेऊ शकतात.
कोणती झोपा बघू याच्यावर कसं नेणार एकदम दाखवा बघूया प्रात्यक्षिक बघूया आपण कसं नेणार आता प्रात्यक्षिक बघूया यांचं आणि 2 टी-शर्टने स्ट्रेचर बनवले मस्त आयडिया युनिक आयडिया म्हणजे आपल्याला टी-शर्ट असतात काय नसत आता ते प्रात्यक्षिक दाखवतोय हे बघा असं आमचं कोणाला लागलं तर अशा प्रकारे घेऊन जाऊ शकतात हा बघा 2 टी-शर्टचा वापर करून स्ट्रेचर ठीक आहे धन्यवाद ओके मस्त हे विद्या मंदिरची मुलं आहेत हा कुठचा ग्रुप हिरलोक काय बनवत आहे दप्तर आणि ठेवण्यासाठी सामान याच्यावर काय ठेवणार दप्तर आणि हा ओके स्टँड बनवतोय कपडे ठेवू शकता दप्तर ठेवू शकता हिरलोक आले आणि इकडे काय टेंट या टेंट मध्ये काय काय आता ठेवणार राहण्यासाठी टेंट एवढ्या टेंट मध्ये किती लोक राहणार हा लहान फक्त एक्झाम्पल म्हणून बरोबर तरी कशा प्रकारे टेंट बनवू शकते एक्झाम्पल आणि स्ट्रेचर हा कोणाचा आहे यांचा आहे ही कुठची टीम आहे ही कुठची टीम आहे टीम कुठची हे कुठचं हायस्कूल डॉन बॉस्को कुठचा ओरस डॉन बॉस्कोची काय हे काय बनवतात आता ट्रेसर ओके टेंट आणि टेंट तिकडे इकडे पण काय ही कुठचं हायस्कूल डॉन बॉस्को ओके डॉन बॉस्को ती लोक पण बनवतात काय काय टेंट प्रत्येकाची आयडिया वेगळी आहे हे कुठचं हायस्कूल कुठचं आहे एरिया कुठचा गाव कुठचं सावंतवाडी ओके हे काय बनवत आहे हे लॅडर आणि हे ट्रायपॉडची आता टेंट करतोय टेंटच्या शिवाय इकडे मटके किंवा हे पण लावू शकतात लटकू शकतात हे लॅडर आणि इकडे पॅरलॅशिंग दोन मोठ्या गाठी एक मोठी गाठी बनवण्यासाठी विद्यार्थ्यांची यादी रंगमंचावर आणून द्यायची आहे लगेचच द्यायची आहे हे काय झालं फ्लॅग पोल ओके फ्लॅग पोल आहे याला स्क्वेअर लॅशिंग मारलेली आहे चारी साईडला आणि इथे फ्लॅग पोलला इथे सपोर्ट दिलेला आहे 2 दोऱ्यावर हा ऑटोमॅटिकली उभा राहतो मस्त आहे त्याला काही सपोर्ट नाही आहे दोऱ्याचे दोऱ्यावरती उभा आहे बरोबर याच्यावर काय काय लावू शकतो आपण इथे फ्लॅग लावू शकतो पाहिजे तर आपले बोर्ड लावू शकतो बोर्ड पण लावू शकतो इन्फॉर्मेशन बोर्ड असेल तर लावू शकतो बरोबर अशा प्रकारे पोल बनवलं मस्त सावंतवाडीवाले ते हे कुठचं हायस्कूल आहे बघा हे कुठचं हायस्कूल कुठे आलाय कणकवली उर्सुला वरवडे कणकवलीवाले ते आणि काय काय बनवतं हे कपड्याचं स्टँड हा आणि इथे आम्ही सीडी वगैरे हे ठेवण्यासाठी छोटीशी सीडी टाईप बनवलाय ओके प्लस आम्ही तिथे फर्स्ट एड बॉक्स ठेवण्यासाठी एक रॅक बनवलाय ओके तिथे आम्ही आता शू रॅक बनवतोय आणि स्ट्रेचर आता शू रॅक बनवतोय आणि स्ट्रेचर बनवणार बनवा तुम्ही काट्याचं स्ट्रेचर बनवताय माध्यमिक विभाग तिकडे त्यांनी टी-शर्टचा बनवलाय स्ट्रेचर गॅजेट सुरू आहे शेवटची 10 मिनिटे बाकी आहेत याची आपण नोंद घ्यायची आहे ही हायस्कूल शेवटची 10 मिनिटं कुठचं हायस्कूल बरोबर 12:30 झाले 12:40 ला आपली स्पर्धा पूर्ण होईल याची आपण नोंद घ्यायची आहे आपली मांडणी करायला हरकत नाही टेंट बनवतो ना टेंट आणि स्टँड बनवलं सीडी बनवली बांबू छोटा पडला ओके लांब बांबू तयार केला हे पण बरोबर आहे लांब बांबूचा वापर केला आणि हा स्ट्रेचर कोणा तुमचाच आहे की यांचा आहे यांचा स्ट्रेचर आहे अशा प्रकारे सगळे मस्त मस्त यांनी बनवले फक्त काट्यांचा वापर करून अशा प्रकारे फक्त काठी आणि दोरा म्हणजे बांबूची काठी आणि दोऱ्याचा वापर करून सगळ्या वस्तू बनवतात इकडे किती बनवले दुरीचा वापर करून
प्रत्येक पथकाने दोरी आणि काटे ते स्वतः घेऊन आले. आपल्या सादरीकरणासाठी गॅजेट्स तयार ठेवा. तयार झाले त्यांचे गॅजेट सगळे तयार झालेत. आपल्या पथकातील 2 सदस्य गॅजेट्स बद्दल विचारणा केल्यानंतर त्याला प्रश्नांची उत्तर देतील. बाकीचे सदस्य पाठीमागे उभे राहतील रांगेमध्ये. सादरीकरणाच्या वेळी 2 जण कोण बोलणार असतील त्यांना पुढे ठेवा. बाकीचे जे सगळे परीक्षण चालू आहे. दत्त विद्या मंदिर वैभववाडी, दत्त विद्या मंदिर वैभववाडी, सन्माननीय केळकर सर, आपल्या शाळेची उपस्थिती, विद्यार्थी उपस्थिती या ठिकाणी अजून आलेली नाही. वारंवार आपलं नाव पुकारूनही आपली उपस्थिती या ठिकाणी जमा केलेली नाही, तरी आपण लगेचच या ठिकाणी विद्यार्थी उपस्थिती जमा करायची आहे याची नोंद घ्यावी. आता सगळे जेवणाचा आनंद घेणार. काय काय बनवलं इकडे? वेगवेगळे कला बनवले, गणपती बनवलाय, शंकराची पिंडी आहे इकडे. त्यांनी पण भरपूर काय काय बनवलं मातीचा वापर करून. ही कुठची मुलं? नाही, कुठची शाळा कुठची? हा, कोलगाव नंबर 1च्या मुलांनी बरोबर. गणपती बाप्पा आणि पण कोलगावची. ओके, गाईड पथक आणि स्काउट पथक आणि सगळे घरातले आयटम बनवले. पोळपाट व्यवस्थित उभे राहा. अनुश्री सर तुमचं नाव कसं? संदीप साळुंके. संदीप सावंत. हा, संदीप साळुंके. अरे वा, आपल्याला यांनी फुल दिलंय. छान, ते सुंदर. एक मिनिट. हा मॅडम, मी राहतो. हा, बोला बोला. हा, आज आमची शाळा देवसूतर्फे आम्ही पहिलंच वर्ष आहे आमचं. आम्ही गाईड आणि स्काउट दोन्ही पथक घेऊन आलेलो आहे. तेव्हा की आमचं ट्रेनिंग सुद्धा झालेलं नाहीये, तरी सुद्धा मुलांना एक वेगळा अनुभव मिळावा यासाठी आम्ही आज इथे घेऊन आलोय. आणि खरोखर मुलं खूप एन्जॉय करतात आहे आणि त्यांना जमेल तसं करतात आहे. आणि जास्तीत जास्त चांगलं करण्याचा, सुबक करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. कमी जरी वस्तू झाल्या असल्या तरी त्या सुबक कशा करायच्या ते आज मुलं इथे शिकली आणि नवीन त्यांना आनंद मिळाला. कसं वाटलं? चांगला अनुभव होता ना? पुन्हा येणार आहेत ना? यांना अशी आवड निर्माण झालेली आहे. छान. आणि किती इथली मुलं ती सगळी? 5वी 6वी 7वी. ओके. शाळेचा पट जरी कमी असला आम्ही सगळे उपक्रमामध्ये सहभाग होतो. तरी आम्ही सगळ्या उपक्रमामध्ये असतो आणि आज या नवीन उपक्रमामध्ये पहिल्यांदाच आम्ही सहभागी झालेलो आहे. नाही, मस्त मस्त, छान. धन्यवाद. चला, इकडे आता जेवण सुद्धा चालू झालंय बघा. आता मुलं सगळे जेवणात आनंद घेतील आणि सगळ्यांना डाळ, भात, लोणचं, भाजी असं जेवण आहे. आपण ताट घेऊन आहे, म्हणजे घरूनच ताट बीट घेऊन येते भांडी. सगळेजण मस्त पूर्ण भोजनात आनंद घेतात.
आणि अशा प्रकारे खूप मोठ्या परिसरामध्ये सगळे टेंट आहेत. हे बघा संपूर्ण मैदानावरती टेंट बनवले आहेत. आपण इथून मस्त ड्रोन शूट घेतलेलं आहे. त्यामध्ये ड्रोन शूटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल अशा प्रकारे संपूर्ण परिसर आहे. इकडे जेवतात. हा जेवा जेवा जेवा. कैसले तुम्ही? वामनराव माडिकचेच आहेत. अरे वा. तू लातूरचं? लातूर बितूर सगळे लांब लांबचे आहेत. जेवा जेवा. इकडे मुलगी आणि त्या बाजू मुली आहेत ना? समोरच्या बाजूला मुलींचे टेंट आणि इकडे मुलांचे टेंट. हे बघा. तुझं नाव काय रे? पार्थ. मजा करतो इकडे. मस्त मस्त टेंट बनवले. हे आपण आता मुलांच्या टेंट मध्ये, मग अशी आपण मुलींचा टेंट बघितला. आणि काय इकडे एक कुठचा रे टेंट? आमचा कुडा हायस्कूल. कुडा हायस्कूलचा. सगळ्यात जेवतात लागेल पाहिजे. तुमचा कुठचा? तुमचा कुठचा? हा हे बनवलंय बघा. काय बनवलं? अरे वा. हा आता आहे बरोबर. कधी असणार तो? 4 वाजता ना? भारी. खाम काठी बनवले. होय आता 4 वाजता आणि इकडे काय काय मातीची वस्तू बिस्तू बनवले. माती हे आताची स्पर्धेची स्पर्धा होते ना माती काम. प्रभात फेरी मातीच्या वस्तू ठेवल्या त्यांनी. 4 वाजता प्रभात फेरी. आणि हा आराम करते ते सध्या. करून दे आराम करून दे. दमले आहेत ते खेळून. तशा प्रकारे सगळे टेंट आहेत इकडे. इकडे मुलांचे टेंट, समोर मुलींचे टेंट आणि इकडे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. Yeah.